तुम्ही फक्त ठोकत राहा, मी बघून घेईन, अशीच परळीमध्ये वाल्मिक कराडची दहशत होती। कारण वाल्मिक कराडने हे प्रत्येक तालुक्यामध्ये त्याचे PSI व PI अधिकारी हे आणून बसवले होते। आता तृप्ती देसाई यांनी एक यादीच जाहीर केली आहे। त्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये वाल्मिक कराडने त्याचे अधिकारी हे नेमून ठेवले होते। मग कुठलाही मॅटर होऊ दे, मग मिटवायला वाल्मिक कराड आहे ना। एक फोनच्या इशाऱ्यावरच सर्व गुन्हेगार मोकाट सुटतात। कुठलाही मर्डर होऊ दे, मग वाल्मिक कराड त्याला बाहेर काढणार। म्हणजे गोरगरीब असो, खंडणी चोर असो, कुठलाही कार्यक्रम असो, वाल्मिक कराडचं त्याच्यामध्ये नाव हे जगजाहीर असायचं। परंतु आता मात्र वाल्मिक कराड जसा आत गेलाय तसा कृष्णा आंधळे देखील फरार झाला आहे। कोणी म्हणतंय कृष्णा आंधळे हा कुंभमेळ्यामध्ये आहे, तर कोणी म्हणतं कृष्णा आंधळेला संपवून टाकलंय। मग कृष्णा आंधळे नेमका आहे तरी कुठे? बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी थेट आरोप केले होते, कृष्णा आंधळे आता सापडत नसतो। कृष्णा आंधळे हा कसा सापडेल? कारण परळीचा इतिहास खूप काय सांगतो। जे काही त्या भागात जे काही घडतं, जे काही इतिहास आहे तो सापडायचा असला असतं तर पोलिसांनी सापडला असतं। पण मला वाटत नाही आता मला वाटत नाही आता आंधळी सापडत नाही। जे काही त्या भागात जे काही घडतं, जे काही इतिहास आहे तो सापडायचा असला असतं तर पोलिसांनी सापडला असतं। पण मला वाटत नाही आता सर्वांनाच असा संशयास्पद आहे कृष्णा आंधळेची हत्या देखील झाली असावी। कारण कृष्णा आंधळे हा फरार नसून त्याची हत्या झाली असावी। कारण आता तो महाराष्ट्र पोलीस आणि इतर खात्यांना देखील तो सापडत नाही। म्हणजे AI टेक्निकल जरी त्याचा शोध करीत असली तरी देखील तो सापडत नाही। कोणी म्हणतं तो कुंभमेळ्यामध्ये असावा, तर कोणी म्हणतं त्याची हत्या झाली असावी। परंतु आता पुढे तपासामध्ये काय निष्कर्ष निघणार हे आपण पुढे पाहणार आहोत। कृष्णा आंधळे हा खरोखरच 1.5 वर्षापासून फरार असेल का? वाल्मिक कराडच्या एका इशाऱ्यावर इतक्या हत्या होतात आणि सर्व आरोपी हे मोकाट फिरतात। मग कृष्णा आंधळे हा 1.5 वर्षापासून कसा फरार असू शकतो? कारण वाल्मिक कराड कुठेही मॅटर होऊ आपले आरोपी त्याला खतपाणी घालण्याचं काम हे वाल्मिक कराडची गँग करत होती। फक्त आता जनतेची दिशाभूल हे पोलीस करत आहेत का? कारण बीडमध्ये जे काही चाललं आहे त्याचं खापर सर्व पोलिसांवरच फोडलं जात आहे। कारण आता 1.5 वर्षापासून नसून तर हे बीडमधील काही पोलीस यंत्रणा हे जाणून बुजून 1.5 वर्षापासून तो फरार आहे असं सांगत आहेत। परंतु पोलिसांना तो पकडत नाही, म्हणून आता हा बहाणा चालू आहे का असा आता संशयास्पद व्यक्त केला जात आहे। आता इथे असं दिसून येत आहे कृष्णा आंधळेची हत्या झाली आहे का? कारण आता देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं आम्ही आरोपी हे AIच्या द्वारे तपासून काढू। मग पोलिसांची ही टेक्नॉलॉजी कमी पडते का असे आता प्रश्न उपस्थित पडत आहेत। मंडळी तुमची यावर प्रतिक्रिया काय आहे? कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।